मनपा प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम शुभारंभ संपन्न झालाय। अहिल्यानगर मनपा प्रभाग क्रमांक 1 मधील विकासाची कामे झपाट्याने मार्गी लागत आहेत। सातत्याने स्वच्छ सुंदर हरित वाढ करण्यासाठी प्रयत्न केले असून त्याला यश येताना दिसत आहे। प्रभागाचा सर्वांगीण विकासाचा अजेंडा धरून वाटचाल केली। नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे हाती घेतली। त्यानुसार रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी, स्वच्छता, ओपन पेस, सुशोभीकरण, वृक्षारोपण व संवर्धन कामे मार्गी लागले असल्यामुळेच प्रभाग क्रमांक 1 हा विकास कामातून शहरात वेगळी ओळख निर्माण करेल। बिस्तबाग महालाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून जिल्ह्यातील पर्यटकांचे मनोरंजनाचे केंद्र बनल्याशिवाय राहणार नाही। स्वच्छता ही मनुष्याच्या जीवनातील महत्त्वाचा विषय आहे। नागरिकांनी देखील स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपण राहत असलेल्या परिसराची स्वच्छता ठेवावी, जेणेकरून मनुष्याचे आरोग्य सदृढ निरोगी राहण्यास मदत होईल। जरी मनपाची घंटागाडी दररोज येत नसली तरी 2 दिवस कचरा साठवून ठेवा व आमच्याशी संपर्क करा। आम्ही कचरा घेऊन जाण्यासाठीचे नियोजन करू, मात्र रस्त्यावर कचरा टाकू नका, जेणेकरून आपला परिसर अस्वच्छ होईल असे काम करू नका, असे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केले। मनपा प्रभाग क्रमांक 1 मध्ये माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, भैया चव्हाण, किसन कसबे, किसन नांगरे आदीसह नागरिक, स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर सागर बोरुडे म्हणाले की समाजामध्ये वावरत असताना नागरिक सर्वात जास्त प्लास्टिक वस्तूंचा वापर करताना दिसत आहे। त्यामुळे आपल्या परिसरामध्ये सर्वत्र प्लास्टिक पसरलेले दिसत आहे। त्यामुळे दुर्गंध पसरते। प्लास्टिकमुळे आपल्या पर्यावरणाची हानी होत असते व नागरिकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो। यासाठी नागरिकांनी प्लास्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवींचा जास्तीत जास्त वापर करावा। तसेच नागरिकांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होत लोक चळवळ उभी करावी, असं ते म्हणाले। पूर्वी प्रभाग क्रमांक 1 मध्ये रस्ते नसल्यामुळे महानगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी येत नव्हते। आता मात्र सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होताना दिसत आहे। या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य लाभले आहे। प्रभागामध्ये विकासाची कामे होत आहे, माझे मत आहे। याबाबत लोकांचे काय मत आहे हे लोकांनी मला सांगावे। महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी खऱ्या अर्थाने नगर शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केले। अहिल्यानगर महानगरपालिका व महानगरपालिकेचे कर्मचारी व सर्व या भागातील नगरसेवक डॉक्टर सागरजी बोरुडे, तसेच नगरसेविका मीनाताई चव्हाण, भैया चव्हाण, आम्ही सगळेजण आज या ठिकाणी तलाठी कार्यालय रोड जो आहे आपल्या प्रभागातील त्या ठिकाणापासून स्वच्छता मोहीम आपण चालू केलेली आहे। आणि ही जी स्वच्छता मोहीम आहे ही अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी यांच्या लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने आहे। खऱ्या अर्थाने आपण पाहतो की या अहिल्यानगर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1 आणि या प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपण सातत्याने स्वच्छ सुंदर हरित वाढ करण्यासाठी आपले सगळ्यांचे प्रभागातील नागरिकासह लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आहेत। आणि या प्रयत्नाला चांगलं यश संपादन होण्यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्या बाजूने आपण पुढे गेलं पाहिजे। उदाहरणार्थ आपण या भागातील रस्ते विकास काम असतील, ओपन स्पेस विकास काम असतील, किंवा रस्त्याच्या दुतर्फा किंवा ओपन स्पेसमध्ये झाडं लावण्याचं काम असेल, यामागं बी आपण करत आलो। माझी याद्वारे नागरिकांना विनंती आहे की आपण तर स्वतःहून आम्ही सगळे वार्डातील DP रस्ते आणि सगळे ओपन स्पेस येणाऱ्या काही महिन्यातच पुन्हा झाडे लावून ग्रीन करण्याचा आमचा मानस आहे। मला एक खात्री निश्चित आहे की येणाऱ्या 2-5 वर्षाच्या आत या प्रभागामध्ये स्वच्छ सुंदर हरित हा जो वार्ड आहे हा 100% नगर शहराची वेगळी ओळख म्हणून निर्माण झालेली असेल। त्याचंच जर उदाहरणार्थ आपण पाहिलं की बिस्तबाग जो आपला महाल आहे याचं सुशोभीकरणाचं काम त्या ठिकाणी चालू आहे। नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं सुशोभीकरण करण्याचं काम हे बिस्तबाग महालात चालू आहे। येणाऱ्या काळात ते सुद्धा जिल्ह्याचं मुख्य ठिकाण पर्यटनासाठी होणार आहे। आणि प्रत्येक ओपन स्पेस हे चांगल्या पद्धतीने आपण डेव्हलप करण्याचं काम चालू आहे। सभा मंडप असतील तर माझी याद्वारे नागरिकांना विनंती आहे की जर कचऱ्याचा जो विषय आहे स्वच्छ सुंदर हरित होण्यासाठी सगळ्यात मेन स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची आहे। तर आम्ही तर स्वच्छ करण्याचा आमचं मानस प्रयत्न आम्ही करतच आहोत, पण आपण सुद्धा जो आपला कचरा आहे
जरी कचऱ्याची गाडी नाही आली तरी 1-2 दिवस जरी नाही आली, थोडी सध्या कचऱ्याच्या गाडीची अडचणी आहेत, तरी देखील आपण थोडंसं कचरा आपला व्यवस्थित ठेवला पाहिजे. आमच्याशी संपर्क करा. आमच्याशी संपर्क केल्यानंतर तुमच्या कचरा नेण्याची व्यवस्था आम्ही 100% करून देऊ. आज प्राथमिक दृष्टिकोनातून आज महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम चालू केलेली आहे. दररोज 10 नंतर म्हणजे ज्यावेळेस सकाळी त्यांचं 7 ते 10चं जे सत्र असतं कर्मचाऱ्यांचं, त्या सत्रामध्ये ते ज्या भागात त्यांचं रोजचं डेली झाडणं आहे त्या ठिकाणी ते स्वच्छता करून दररोज 10 नंतर आपण एक मोठा डीपी रस्ता किंवा मोठी कॉलनी असा प्रभाग स्वच्छ करण्याचं आपण काम चालू केलेलं आहे. आणि हे काम आता पूर्वी या भागात एवढे रस्तेच नव्हते, त्याच्यामुळे क्लिनिंग काय करायचा असा प्रश्न होता. आज इतके मोठ्या प्रमाणात रस्ते झालेत. यामध्ये यासाठी आम्हाला आमदार संग्रामभाई जगताप यांचं मोठं सहकारी योगदान लाभलं आहे. तसेच आमचे सहकारी मित्र डॉक्टर सागर बुर्डे, तसेच आमच्या नगरसेविका मीनाताई चव्हाण यांनीसुद्धा या ठिकाणी मोठं योगदान आणि सहकार्य लाभल्यामुळं हा प्रभाग म्हणजे चांगल्या शिखरावर चालला आहे असं माझं मत आहे. आणि जर असं माझं मत आहे तर नागरिकांचं जर काही वेगळं मत असलं तर तसं बी त्यांनी मला कळवा असं या ठिकाणी मी विनंती करतो. आणि आजपासून ही मोहीम चालू झाली असे. आणि पुन्हा एकदा मी या अहिल्यानगर महानगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या अधिकाऱ्यांचे केअरटेकरांचे मनापासून आभार मानतो की आपण मला प्रतिसाद देतात. धन्यवाद. दादा बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमच्या सहकारी नगरसेविका मीनाताई यांच्या सहकार्याने जी वॉर्डामध्ये स्वच्छता मोहीम चालू झालेली आहे, तर सर्व नागरिकांना माझ्या वतीने तसेच संपतदादांच्या वतीने तसेच नगर शहराचे आपले कार्यसम्राट आमदार माननीय संग्राम भैया यांच्या वतीने आम्ही सर्वजण नागरिकांना विनंती करू इच्छितो की आपण प्लॅस्टिकचा कचरा असेल किंवा इतर कचरा टाकू नये. तसेच ह्या कचऱ्यामुळे रोगराई तसेच वेगवेगळे आजार पसरतात. तर नागरिकांनी याची दक्षता घेऊन स्वच्छता ठेवावी. आणि जसं संपतदादांनी सांगितलं तसं वॉर्डातील सर्व रस्ते यांचं सुशोभीकरण स्वच्छता आम्ही करत आहोत आणि वॉर्डातील इतर विकास कामेही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. तबाक मालाजवळ राहतो. बाळासाहेब किसन नागरे पालिकेचे आमच्या वार्डातील 4 नगरसेवकांचं खूप खूप योगदान आहे. रोजची सफाई तर चालूच आहे, पण त्यांनी नवीन उपक्रम राबवून आज 10च्या नंतर प्रत्येक DP रोड हे साफ करण्याचे दादांनी स्वप्न साकार केले आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.